हॅलो फ्रेंड, स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल आर.डी. फार्मा मध्ये। आणि मित्रांनो, या व्हिडिओ मध्ये आपण डिस्कस करणार आहेत गव्हर्नमेंट फार्मासिस्टला सॅलरी किती असते। मित्रांनो, खूप साऱ्या स्टुडंटने मला क्वेश्चन विचारलेला आहे की सर, आम्ही फार्मासिस्ट एग्जामची तयारी करत आहेत किंवा आम्हाला फार्मासिस्ट एग्जामची तयारी करायची आहे, तर सर फार्मासिस्टची सॅलरी किती असते, त्यांना सेंट्रल आणि स्टेटच्या सॅलरी बद्दल माहिती पाहिजे। तर मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्रामध्ये जे काही फार्मासिस्ट वर्किंग आहेत तर त्यांना किती सॅलरी भेटते तर ते या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। सॅलरी ऑफ फार्मासिस्ट, गव्हर्नमेंट फार्मासिस्टला किती पगार येतो। आणि मित्रांनो, हे जे सॅलरी असणार आहे फार्मासिस्टची, ही गव्हर्नमेंटची आपल्या महाराष्ट्र स्टेटमध्ये किती येते फार्मासिस्टला, हे आपण डिस्कस करणार आहेत। तर मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये ना फार्मासिस्टच्या या 3 जागेवर खूप जास्त वॅकन्सी येत असतात। एक आहे DMR, नंतर झेडपी फार्मासिस्टच्या खूप साऱ्या वॅकन्सीज असतात आणि त्याच्यानंतर आहे मित्रांनो DHS। तर महाराष्ट्रामध्ये या 3 एक्झाम खूप जास्त कंडक्ट केल्या जातात आणि याच्यामध्ये खूप साऱ्या वॅकन्सीज असतात। तर या 3 जागेवर मित्रांनो, जे काही आपले फार्मासिस्ट मित्र काम करत आहेत, सिलेक्शन होऊन रुजू आहेत, तर त्यांना किती सॅलरी येते हे आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहेत। औषध निर्माण अधिकारी, तर मित्रांनो यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की ग्रॉस सॅलरी, नेट सॅलरी किती असणार आहे। मित्रांनो, ज्यावेळेस भी कोणतंही नोटिफिकेशन येतं वॅकन्सी की सर DMR मध्ये वॅकन्सी आलेली आहे किंवा झेडपीची वॅकन्सी आलेली आहे किंवा कुठलीही फार्मसीची ज्यावेळेस वॅकन्सी येते, तर त्यामध्ये मित्रांनो पे स्केल मेन्शन केलेलं असतं। म्हणजे तुम्ही कोणत्याही नोटिफिकेशन मध्ये ही अमाउंट बघितलेली असेल, ती कोणती असते, 29,200 ते 92,300। तर ही जी अमाउंट असणार आहे ती मित्रांनो 7व्या वेतन आयोग नुसार असणार आहे, 7th पे कमिशन। तर मित्रांनो, ही जी अमाउंट असणार आहे, ही अमाउंट आहे एवढी सॅलरी येते का। म्हणजे काही स्टुडंटला डाऊट असेल की सर 29,200 आहे तर मंथली सॅलरी 29,200 असणार आहे का, नसणार आहे। ही बेसिक सॅलरी असते आणि याच्यामध्ये मित्रांनो खूप साऱ्या गोष्टी इन्क्लूड होतात। म्हणजे HRA असेल, DA असेल, या गोष्टी याच्यामध्ये इन्क्लूड होतात। ही आहे बेसिक सॅलरी। तर मित्रांनो, याच्यामध्ये भी कसं आहे, ही जे 29,200 आहे ही पहिल्या वर्षी येणारी सॅलरी आहे। म्हणजे तुम्ही ज्यावेळेस जॉईन करताय तर 1 इयर साठी ही बेसिक सॅलरी असणार आहे। आणि मित्रांनो, या बेसिक सॅलरीच्या वरूनच HRA असेल किंवा DA असेल, या गोष्टी काय होतात, कॅल्क्युलेट केल्या जातात। म्हणजे 29,000चं समजा DA तुमचं 40% असेल, 40, तर त्या 29,000च्या 40% अमाऊंट तशी निघते ती कॅल्क्युलेशन। तर यामध्ये मित्रांनो तुम्हाला जसं एक्सपिरियन्स येईल, म्हणजे तुम्ही जॉब करून 2 वर्ष झालेत किंवा 3 वर्ष झालेत, तर ही जे बेसिक अमाऊंट आहे ती काय होणार मित्रांनो, इन्क्रीज होणार। म्हणजे ही 2,000 इन्क्रीज झाली तर ही 31 होणार। तर या 31,000वरूनच DAचं कॅल्क्युलेशन असेल किंवा HRAचं पर्सेंटेज कॅल्क्युलेट केलं जातं आणि तुमची सॅलरी तिथे थोडी थोडी वाढत जाते इयर वाईज। तर आपण या व्हिडिओमध्ये बघणार की पहिल्या वर्षी जी सॅलरी असणार आहे, पहिल्या वर्षीच्या बेसिक नुसार ती कॅल्क्युलेट करणार आहेत। तर मित्रांनो, तुम्ही फार्मासिस्ट एक्झाम दिली, सिलेक्शन झालं, तर त्याच्यानंतर फर्स्ट सॅलरी म्हणजे तुमचं बेसिक असणार आहे 29,200, ही झाली बेसिक अमाऊंट। त्याच्यानंतर मित्रांनो, जे महत्वाचं दुसरं अमाऊंट तुम्हाला भेटत असते सॅलरीमध्ये ती आहे DA। DA मीन्स मित्रांनो महागाई अलाउन्स, म्हणजे महागाईचं दर किती असणार आहे त्याच्यावरून ही अमाऊंट कॅल्क्युलेट केली जाते। म्हणजे महाराष्ट्रामध्ये महागाईचं दर समजा वाढत गेलं तर ही अमाऊंट मित्रांनो काय होत असते, चेंज होत असते। आताच्या DAच्या महागाईच्या अलाउन्स नुसार ही अमाऊंट किती आहे मित्रांनो, 13,432 आपल्या फार्मासिस्ट मित्रांना अकाउंट मध्ये येत असते, राईट। ही झालं बेसिक झालं। त्याच्यानंतर DA, त्याच्यानंतर नंतरचं महत्वाचं आहे मित्रांनो HRA, म्हणजे HRA मीन्स हाऊस रेंट अलाउन्स। तर मित्रांनो, ही HRA जे असणार आहे हे पण डिपेंड असणार आहे की तुम्ही कोणत्या सिटीमध्ये वर्किंग आहात। म्हणजे तुम्ही मेट्रो सिटीमध्ये जर काम करत असाल तर तिथला HRA वेगळा असतो, तिथलं HRAचं जे पर्सेंटेज असणार आहे बेसिक सॅलरीवर तो वेगळा असणार आहे। तर मित्रांनो, आता जे आपले नॉन मेट्रो सिटीज आहेत तर त्याच्यामध्ये HRA किती असणार आहे, 2,628 रुपये HRA इन्क्लूड होतो, राईट। त्याच्यानंतर मित्रांनो ग्रेड पे एक अमाऊंट सॅलरी स्लिप मध्ये येतो, तो किती 2,800 रुपये तो इन्क्लूड होतो। त्याच्यानंतर असणार आहे मित्रांनो TA, ट्रॅव्हलिंग अलाउन्स याला म्हणलेलं जातं, तर ते किती असणार आहे 1,350।
तर मित्रांनो याच्यामध्ये जर बघितलं आपण टोटल सॅलरी मध्ये याच्यामध्ये टीए आणि टीएच्या नंतर मित्रांनो अदर ग्रॉस ऍडजस्ट मध्ये 5,969 ही एक अमाऊंट आहे। तर याच्यामध्ये जर आपण सर्व बघितलं मित्रांनो तर पे केल मध्ये बेसिक, डीए, एचआरए, ग्रेड पे, टीए आणि ग्रॉस ऑर्डर मध्ये ही अमाऊंट। तर मित्रांनो या सर्वांचं जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर आपला ग्रॉस पे किती असणार आहे, तर ते ग्रॉस सॅलरी असणार आहे 55,379 ही टोटल ग्रॉस सॅलरी असणार आहे। तर मित्रांनो ही टोटल ग्रॉस सॅलरी आपल्या अकाउंट मध्ये येते का, नाही येत, तर याच्यामध्ये खूप सारे डिडक्शन असतात। तर मित्रांनो तर हे किती अमाऊंट याच्यामधून डिडक्ट केली जाते तुमच्या मंथली सॅलरी मध्ये। ही जे ग्रॉस सॅलरी आहे मित्रांनो याच्यामधून जर इथे बघितलं तर टोटल डिडक्शन किती होतात, 12,500 अमाऊंट काय होते मित्रांनो मंथली तुमची या ग्रॉस सॅलरी मधून डिडक्ट होते। तर ती डिडक्ट कोणत्या कोणत्या ह्याच्यामध्ये होणार, प्रोफेशनल टॅक्स असेल, डीसीपीडी असेल, टीडीएस असेल आणि अदर काही महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या रूलनुसार याच्यामध्ये काय होतं मित्रांनो ग्रॉस सॅलरी मधून मंथली डिडक्ट होतात। तर ही टोटल अमाऊंट किती आहे 12,500, हे 55,379 मधून जर आपण 12,500 मायनस केले जी अमाऊंट येणार आहे मित्रांनो ती काय असणार आहे, नेट पे असणार आहे। इथे तुम्ही बघू शकता ती नेट पे किती असते 42,879। तर मित्रांनो आता शॉर्टली सांगायचं गेलं आपण हे कॉम्पोनंट वगैरे समजलं, तर ते तुम्हाला जर समजत नसतील, तुम्हाला इन शॉर्ट माहिती पाहिजे असेल की सर फार्मासिस्टला सॅलरी मंथली किती येते, तर मित्रांनो तुमची जे फर्स्ट सॅलरी असणार आहे तुमचं सिलेक्शन झाल्याच्या नंतर ती असणार आहे 42,879। ही सॅलरी काय असणार आहे मित्रांनो तुम्हाला मंथली तुमच्या अकाउंट मध्ये सगळे डिडक्शन वगैरे होऊन तुम्हाला एवढी अमाऊंट मंथली भेटणार आहे। आणि मित्रांनो याच्यामध्ये 1 वर्ष झाल्याच्या नंतर तुमचं इन्क्रीमेंट होणार आहे आणि ही अमाऊंट मित्रांनो वाढतच जाणार आहे। जे की इथे बेसिक इथे बघा इथे रेंज दिलेली आहे, ही बेसिक 29,200 ते 92,300। तर मित्रांनो हे इयर वाईज जसं जसं तुमचं एक्सपिरियन्स येत जाणार आहे तर इयर वाईज तुमची बेसिक सॅलरी वाढत जाते आणि बेसिक सॅलरीवरूनच ह्या बाकीचे जे सॅलरी डीए वगैरे आहेत ते कॅल्क्युलेट होतात। म्हणून मित्रांनो तुमची सॅलरी ही थोड्याच काही 2-3 वर्षामध्ये खूप चांगली सॅलरी भेटते, ही स्टार्टिंगची सॅलरी असणार आहे। तर मित्रांनो ही डीएमआर मध्ये जे स्टुडंट आहेत त्यांची सॅलरी, तर झेडपी मध्ये जे आपले स्टुडंट आहेत मित्रांनो त्यांना याच्यापेक्षा थोडी कमी सॅलरी भेटते, ती किती 40,500 अशी सॅलरी झेडपी मध्ये भेटते, डीएचएस मध्ये 42च भेटते। तर मित्रांनो हे फार्मासिस्टच्या सॅलरी बद्दलचा हा व्हिडिओ आहे। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या सर्व फार्मासिस्ट फ्रेंड जे असणार आहेत तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। आणि मित्रांनो तुमचे जे काही डाऊट असणार आहे याच्या रिलेटेड तर ते डाऊट नक्की कमेंट करा, मी रिप्लाय करण्याचा प्रयत्न करेल। थँक्यू।